Friends, esterification, carboxylic acid plus alcohol gives ester and water. Mechanism of that, and one example we had considered earlier, and mechanism in details we have studied. We'll consider a few examples. Now this is formic acid. One carbon means METHANE replaced by OIC acid. Methanoic acid. Methanol, methyl alcohol, common name. Carboxylic acid and alcohol concentrated 95%, highly concentrated, strong heating, and since we have considered mechanism, we can write directly OH from alcohol and hydrogen from, it's wrong, OH group from carboxylic group and hydrogen from alcohol. ऑक्सिजन 18 लेबलिंग सांगितलं होतं, त्याच्यावरून परत मेकॅनिझमवरून, आणि मग हा ओ एच ग्रुप फ्रॉम कार्बॉक्सिलिक ग्रुप अँड हायड्रोजन फ्रॉम अल्कोहोलिक ग्रुप विल गेट रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ वॉटर, आणि मग उरलेलं जोडा नाही का, कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजन अल्कोहोलचा, आणि त्याप्रमाणे व्हॉट वी गेट इज दिस. आता हा फॉर्मेट, मिथाईल फॉर्मेट, आता हे सगळं नोटमध्ये असतं, हे नॉर्मल गोष्ट आहे. तसंच IUPAC मिथेनोएट, मिथाईल मिथेनोएट, ठीक आहे, ते तुम्ही प्रॅक्टिस करा. तसे अनेक एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. मग एक एक्झाम्पल इथं समोर असं ठेवलं, हे एक ॲसिटिक ॲसिड किंवा IUPAC 2 कार्बन ETHANE रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड, इथेनॉइक ॲसिड, आणि हा प्रोपेन टू ओल म्हणजेच आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आता इथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे इस्टरिफिकेशनसाठी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे हायली कॉन्सन्ट्रेटेड 95%च्या आसपास, 95%, थोडं जास्त किंवा त्याच्या आसपास, 95, 96, 97, 94 पण नको, 95 अँड अबॉव. ओके, इथं जर केलं तर अपेक्षित काय आहे, इस्टरिफिकेशन म्हणजे काय बरं, तर आता मेकॅनिझम वगैरे बघितलेलं आहे, त्यामुळं त्याप्रमाणे पण विचार करा. पण आता आम्हाला ते मेकॅनिझम वगैरे अनेक वेळा बघितल्यामुळे आता डायरेक्ट लिहायची सवय झाली, त्यामुळे एक्सपेक्टेड काय, OH ग्रुप फ्रॉम कार्बॉक्सिलिक ग्रुप अँड हायड्रोजन ॲटम फ्रॉम अल्कोहोलिक ग्रुप, आणि मग त्याप्रमाणे जो येतो तो प्रोडक्ट मी इथे लिहितो, इथं बसणार नाही व्यवस्थित, इथं लिहितो. ओके, आणि मग हा पार्ट सोयीसाठी कलरमध्ये दाखवतो, हा अल्कोहोलमधला पार्ट. प्लस वॉटर नाही का, प्लस हे इस्टर. आता इस्टरचं नाव वगैरे आपण तो अल्काईल ॲसिटेट, आयसोप्रोपाइल ॲसिटेट कॉमन नेम, त्याप्रमाणे IUPAC नेम. ओके, ठीक आहे. इस्टर हे एक्सपेक्टेड आहे, एक्सपेक्टेड, बट हा कोण आहे, हा सेकंडरी अल्कोहोल आहे, आणि सेकंडरी अल्कोहोल असेल तर इवन 60% H2SO4, 60% H2SO4, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल 11वीपासून चालू आहे. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल या टॉपिकमध्ये पण बघितलं, आणि प्रिपरेशन ऑफ अल्किनच्या वेळेला पण बघितलं, आणि त्याचं सगळं कशाच्यावर बेस्ड आहे ते, असं का, प्रायमरी अल्कोहोल डिहायड्रेशन 95%, सेकंडरी अल्कोहोल 60%, टर्शरी तर 20% डायल्यूट. तर ते कार्बोनियम आयन त्याच्या मेकॅनिझममध्ये इट पासेस थ्रू प्रायमरी कार्बोनियम आयन, सेकंडरी कार्बोनियम आयन, टर्शरी कार्बोनियम आयन, त्याच्यावरती मग स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियम आयन, हायड्रोकॉन्ज्युगेशन कसं रिलेटेड आहे, आणि म्हणून मग ते सगळं त्यानिमित्ताने पुन्हा फास्ट मी उल्लेख केला, फक्त झालेलं आहे सगळं. पाहिजे असेल तर परत एकदा ते मागचं बघा थोडक्यात, फार वेळ लागणार नाही. पूर्वी केला असेल तर त्यावेळेला 1 तास लागला असेल तर आता 10 मिनटं लागतील. ओके, तर 60% अल्कोहोल इज इनफ टू कॅरी आउट वॉट, टू कॅरी आउट डिहायड्रेशन.
का बरं? तर सेकंडरी अल्कोहोल पासेस थ्रू, मी एक्सप्लेन करताना बारीक बारीक लिहितो म्हणजे बरं, पासेस थ्रू सेकंडरी कार्बोनियम आयन. त्यामुळं हे होणार नाही असं नाही, कमी होणार. त्यामुळं एक्सपेक्टेड हे आहे, हेच इथून ॲरो काढतो. ॲक्च्युअली डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, आणि इज प्रिफर्ड आणि त्यामुळे काय तयार होतो? अल्कीन. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इज प्रिफर्ड, त्यामुळे तयार काय होतं? अल्कीन. म्हणजे हे जे काही होणार होतं, तिची मेकॅनिझम आहे प्रोटोनेशन, मग अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, ते होणार नाही असं नाही, पण त्याचा काहीतरी एक रेट असेल, त्याच्यापेक्षा डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलचं रेट जास्त, त्यामुळे ते 100 90 तर तेच होऊन बसतील असं त्याचं. मग इस्टरिफिकेशनसाठी सेकंडरी अल्कोहोल असेल किंवा टर्शरी, जे सेकंडरीला लागू झालं म्हणजे टर्शरीला आपोआपच लागू होणार. तर लागू झाला असतं तर हा प्रोडक्ट मिळाला असता. पण 60% वापरलं तरीसुद्धा डिहायड्रेशन होतात. इकडं तर आम्ही 95% किंवा त्याच्या आसपास म्हणतो आहे मी, थोडं पण कमी चालत नाही, पण म्हणूया 94, 95 किंवा जास्त इस्टरिफिकेशनला. मग इतर मिथाईल अल्कोहोल आणि प्रोपाईल अल्कोहोलला चालणार. पण सेकंडरी अल्कोहोल असेल किंवा टर्शरी असेल, जसं इथं आयसोप्रोपाईल अल्कोहोल किंवा सेकंडरी ब्युटाईल अल्कोहोल, तर इस्टरिफिकेशनसाठी ज्या कंडिशन आहेत त्या याच आहेत. कारण प्रोटोनेशन अँड डिहायड्रेटिंग एजंट, डबल रोल मेकॅनिझम प्रिव्हियसली बघितले आपण. त्यामुळे इकडं हा गिविंग राईज टू अल्कीन. त्यामुळे इथं जरी हे मिक्स केलं आहे आणि ह्या कंडिशन्स असतील, स्ट्रॉंग हिटिंग असतील, तर हे एक्सपेक्टेड आहे. पण मिळणार काय बरं? अल्कीन. म्हणजेच काय बरं? तर हे नाही मिळणार इस्टर प्लस वॉटर, तर तो तसाच राहील. आणि मेकॅनिझम सगळं लिहित नाही मी आता. OH आणि हा सेकंडरी, इकडं सेटझेप रूल. आता इकडं काय सेटझेप लागूच होत नाही. 3 कार्बनला 4 कार्बन असतात, तर सेटझेपवर तो पॉईंट आता मिक्स करत नाही. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये आपण सेपरेटली बघितलेला आहे. जर समजा हा सेकंडरी ब्युटाईल अल्कोहोल असता, म्हणजे इथं पण मिथाईल असता, तर डबल बॉन्ड इकडं, सेटझेप रूल. एवढंच सांगतो. ओके, जस्ट धावता उल्लेख केला, पॉईंट बघा, खात्री करून घ्या. हां, ओके. आणि हे तसंच राहील. म्हणून मग आता फक्त त्यातलं मग काय करायचं? देअरफॉर इफ सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी पूर्ण लिहितात किंवा 2 डिग्री असा सिम्बॉल जरी वापरला ते म्हणताना सेकंडरी म्हणे. इफ सेकंडरी अल्कोहोल or tertiary alcohol is used for esterification to avoid dehydration, हे नको व्हायला पाहिजे, हेच व्हायला पाहिजे असेल तरीसुद्धा, देन काय बरं? ड्राय HCl, मॉइश्चर पण नको असा, ड्राय HCl इज यूज्ड. ड्राय HCl इज यूज्ड. फार महत्त्व. आणि त्यामुळे मग इथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असं न वापरता जर ड्राय HCl वापरलं तर प्रोटोनेशन होणार. आणि ड्राय असल्यामुळं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 एवढा स्ट्रॉंग नसेल डिहायड्रेटिंग एजंट. पण असं पण आम्हाला हे बिकॉज ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 याचंच डिहायड्रेशन होणं, अल्कीन तयार होणार. तर आमचा मेन पर्पज इस्टर फॉर्मेशन दॅट विल नॉट बी सॉल्व्ड, म्हणून ड्राय HCl. आणि ड्राय HCl वापरलं तर मात्र मग हे होणार. ड्राय HCl वापरलं तर हे होणार. मुद्दा लक्षात आला का? तर असे काही मुद्दे असतात. मग आता हे अशा प्रकारे एक्झाम्पल्स आपण घेतो आणि चर्चा करतो एक स्टेप पुढे जाऊन. म्हणजेच आपण MCQसाठीचीच तयारी करत असतो. आणि असं आणि थोडं एखादा रिॲक्शन किंवा पॉईंट मिक्स होऊन आला की आणखी चांगला MCQ, वेगळं काही नसतं. ओके, तर मुद्दा परत थोडक्यात सांगतो. आता त्यानंतर ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी हा एक मुद्दा पटकन याच्यामध्ये कव्हर करण्यासाठी हे काढून टाकतो.
तर सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल असेल तर मात्र इन्स्टेड ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ट्रायसेल इज यूज ऑर एल्स डिहायड्रेशन विल बी फॉलोड इन्स्टेड ऑफ इस्टरिफिकेशन, असा एक मुद्दा सांगितला. आता एक्झाम्पल फॉर्मिक ॲसिड घेतलं, ॲसिटिक ॲसिड नॉर्मली घेतोच आपण, प्रोपिओनिक ॲसिड किंवा अल्कोहोलमध्ये मिथाईल अल्कोहोल, इथाईल अल्कोहोल किंवा असं असेल तर कुठला अल्कोहोल किंवा कुठला ॲसिड असेल तर रिॲक्टिव्हिटीला चांगलं इस्टरिफिकेशन, तो पॉईंट एक अगदी थोडक्यात कवर करू. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, आता हे ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी वगैरे असे मुद्दे आहेत, म्हणजे हे परत MCQचंच चाललेलं आहे. नीट असेल, MST CT असेल, आता हे 2 म्हणतो याचा अर्थ JEE मेन्स त्यात येतेच. मी ॲडव्हान्सचा मुद्दा उल्लेख करत नसतो, ते काय तुम्हाला सगळं पाठ झालं आहे, त्याची कारण आहेत. सीट 5-10 असतात आणि हजारो लोक तुटून पडलेले असतात, त्यामुळं तिथं प्रॅक्टिस जास्त, स्पीड, अभ्यास हाच असतो. ओके, मग कोणी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करणारा, भरपूर प्रॅक्टिस करणारा अगदी पर्सनली येऊन आम्हाला शंका विचारेल, 50, 100, 200 क्वेश्चन सॉल्व करून दररोज 10-10 शंका घेऊन येईल. ओके, अभ्यास हाच असतो. त्याच्या नावाखाली काही अति चालतं ते त्याला अनेक जण जबाबदार आहेत, ते आपण इतर वेळेला चर्चा करू. 5-10% त्यात काही शॉर्टकट वगैरे, पण हे चाललं आहे, हे 100% कंप्लीट केलं तर आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिस केल्यानंतर त्या गोष्टी येतात. ओके, आता मुद्दा काय की ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, म्हणजे जसं इस्टरिफिकेशनला ॲसिटिक ॲसिड किंवा फॉर्मिक ॲसिड वापरला किंवा त्याच्याऐवजी तर कुणाची रिॲक्टिव्हिटी चांगली असेल, अल्कोहोलमध्ये मिथाईल अल्कोहोल, इथाईल अल्कोहोल, कुणाची रिॲक्टिव्हिटी कशी असेल, कमी जास्त वगैरे. तर त्याच्यामध्ये पुन्हा परत मेकॅनिझम आपल्याला माहीत पाहिजे की काय आहे. तर कार्बोनिल कार्बन हा डेल्टा पॉझिटिव्ह, ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह, त्याचं प्रोटोनेशन होऊन ते आणखी पोलॅरिटी वाढवणार, ते आहेच फॅक्टर. पण मोर दी पोलॅरिटी ऑफ दिस ग्रुप, म्हणजेच कार्बोनिल ग्रुप, मोर रिॲक्टिव्हिटी. कारण सरळ आहे की जो कोण कार्बोनिल ग्रुप आहे त्याचा बिकॉज ऑफ प्रोटोनेशन आणखी पोलॅरिटी वाढणार. आणि मेकॅनिझममध्ये काय आहे बरं, न्यूक्लिओफाईल, अल्कोहोल इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल, नाही का, त्याचे लोन पेअर ते अटॅक करतो. तो अल्कोहोल त्यावेळेला इथे न्यूक्लिओफाईल असतो. मग याची पोलॅरिटी वाढण्यासाठी प्रोटोनेशन करतो. हे सगळ्याच ॲसिड्सला कॉमन झालं. पण मग त्यातल्या त्यात कुठला ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, ॲसिडिक ॲसिड, आपले नेहमीचे 2-3 एक्झाम्पलमध्ये तुलना करायची कुठल्याही ॲसिडची साठी, मग तो सिक्वेन्स लागू होतो. तर लोन पेअर टू अटॅक द लोन पेअर, म्हणजे अटॅक ऑफ लोन पेअर ऑन ऑक्सिजन इन अल्कोहोल, लुईस ॲसिड त्या मोमेंटला. मोर दी पोलार असेल कार्बोनिल ग्रुप, मोर विल बी द रिॲक्टिव्हिटी. मग आता बघा, याच्या तुलनेमध्ये इथं मिथाईल ग्रुप आहे. मिथाईल ग्रुप आहे म्हणजे काय बरं, इथं प्लस हा इफेक्टमुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे वाढली, त्यामुळे इथं जी पोलॅरिटी डेव्हलप होणार होती ती इकडून कॉम्पेन्सेट झाली. प्लस हा इफेक्ट मिथाईल ग्रुपपेक्षा इथाईल ग्रुपचा प्लस हा इफेक्ट जास्त, म्हणजेच काय बरं, प्लस हा इफेक्ट ऑर्डर 11वीत झालं आहे चा विचार केला तर मिथाईल ग्रुप पेक्षा इथाईल ग्रुपची जास्त, आणि मग हायड्रोजन मग आणखी सगळ्यात कमी इथे येणार. मग इथाईल ग्रुपचा इलेक्ट्रॉन रिलीजिंग प्लसचा इफेक्ट इलेक्ट्रॉन रिलीज करायचा आणखी जास्त, म्हणजे याची पोलॅरिटी आणखी कॉम्पेन्सेट होणार. इकडं जी पुल होणार ती इकडून कॉम्पेन्सेट होणार. याचा अर्थ मोर इझिली अवेलेबल कार्बोनिल ग्रुप कुणाचा, या तिघांचा जरी विचार केला तर कुणाचा आहे, याचा आहे. ओके, त्यामुळं या दोघांच्यामध्ये याचा आहे. म्हणून रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, आता कुठल्या रिॲक्शनसाठी चाललं ते बघायचं बरं का, तिथं कर्वाचा काय रोल आहे त्याच्यावरती असतं. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर अशी राहणार.
कारण का ते कशावरती अवलंबून आहे, कार्बोनिल ग्रुपची पोलॅरिटी. मोर दी पोलॅरिटी ऑफ दी कार्बोनिल ग्रुप मोर इझिली न्यूक्लिओफाईल विल अटॅक, म्हणजे अल्कोहोल इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल विल अटॅक. तर हा मोर पोलर आहे. प्लस आय इफेक्टमुळं याची पोलॅरिटी जर कमी झाली, याचा प्लस आय इफेक्ट आणखी वाढला, आणखी पोलॅरिटी कमी झाली, एक ते झालं. आता अल्कोहोलला मग आपण सहज मनात येईल की अरे बाबा ईज ऑफ अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स याच्यावरती ठरणार अल्कोहोलचं, नाही का, अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी. ते बरोबरच आहे, पण इकडं प्लस इफेक्ट फॅक्टर प्रिडॉमिनंट नाही आहे. त्याचे कारण का, अल्कोहोल ॲप्रोच ऑफ अल्कोहोल टू कार्बोनिल कार्बन, मग यातला कोण जो असेल तो, तिकडं बल्की नेचर फॅक्टर. तर ईज ऑफ अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन पेअर ऑफ अल्कोहोल, तो मोर रिॲक्टिव्ह. कळलं का? मग तसा फक्त प्लस आय इफेक्टचा विचार केला तर इफ प्लस आय इफेक्ट इज कन्सिडर्ड, इफ महत्वाचं बरं का, इफ प्लस आय इफेक्ट इज कन्सिडर्ड, तर प्लस आय इफेक्ट याचा जास्त आहे. मग इकडून प्लस आय इफेक्टमुळं इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली तर लोन पेअर इझिली अवेलेबल व्हायला पाहिजे. या तिघांच्यामध्ये मग 2 नंबरला इफेक्ट प्लस आय इफेक्ट याचा आहे, नाही का. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अल्काइल ग्रुप, मोर द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स लार्जर द अल्काइल ग्रुप, मोर प्लस आय इफेक्ट, मोर रिलीजिंग. मग अल्काइल ग्रुपकडून रिलीज झाली इलेक्ट्रॉन डेन्सिटी, तर इकडं लोन पेअर अवेलेबल करण्याची टेंडन्सी वाढते. त्यामुळं इफ प्लस आय इफेक्ट इज कन्सिडर्ड, म्हणजे इफ ऑनली प्लस आय इफेक्ट इज कन्सिडर्ड, देन तर तसा असतं तर देन मोर दी प्लस आय इफेक्ट, अल्कोहोल पुढचं झालं आहे, मोर दी प्लस आय इफेक्ट इज or it will be more easy the lone pair of electrons will be available. ओके. आता ही काही तुम्ही नोट लिहून घेत नाही, ऐकताना मी एक्सप्लेन करताना थोडं काही गोष्टी लिहिल्या की त्या एका पेसमध्ये ऐकलं जातं, लक्ष जातं, म्हणून शिकण्याची पद्धत आहे. पण प्लस आय इफेक्टपेक्षा बट हे जरी असलं, हे आहेच थिअरॉटिकली, हे बरोबरच आहे, पण इथं प्रॅक्टिकली जेव्हा त्याचं प्रोटोनेशन होणार आणि लोन पेअर अटॅक करणार, त्यावेळेला याच्यामधला प्लस आय इफेक्ट फॅक्टरपेक्षा याचा बल्की नेचर इज इम्पॉर्टंट. बल्की नेचर इज इम्पॉर्टंट म्हणजे काय, लेस बल्की अल्काइल ग्रुप, जिथं लेस बल्की अल्काइल ग्रुप असेल तिकडं अटॅक इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल, इझी. कळलं का? जरा सांगताना किचकट झालं तरी मुद्दे सोपे आहेत, आणि तुम्ही या लेवलला आल्यानंतर तरी असं सांगितल्यानंतर कळायला पाहिजे. मग ते एकदा व्यवस्थित सांगणं, म्हणजे एकदा सांगणं म्हणजे व्यवस्थित मग लिहिताना इकडे तिकडे, कारण ह्या काही एंटायरली अगदी 11वीचे 15-20 दिवस झालेले असतील मुलांना, तर त्यांनाही किचकट वाटणार. तुम्हाला हे झालेलं आहे. तर प्लस हा इफेक्ट फॅक्टर असला तरी इथं मिथाईल ग्रुप आहे, मिथाईलच्या ऐवजी इथाईल ग्रुप, इथाईलच्या ऐवजी एन प्रोपाईल ग्रुप. असं असताना हा जेव्हा मेकॅनिझमप्रमाणे इथं लोन पेअर इकडं जाईल, नाही का, तर या ग्रुपमुळं ते लोन पेअर फॉर्मेशन आणि तिथं शेअर होणार, मग हा इकडे जाणार, हे जे मेकॅनिझम आहे त्याला हा ग्रुप जेवढा छोटा असेल तेवढं बरं. त्यामुळं इथं नॉर्मली इतर केसमध्ये जो विचार करतो की तो जर लुईस बेस म्हणून काम करणार असेल तर ईज ऑफ अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर बघायचं असतं, आणि ईज ऑफ अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर प्लस हा इफेक्ट मोर असेल तर मोर इझी असतं. पण इथं हा ग्रुप ऑलरेडी बल्की म्हणून आणि त्याचा फॅक्टर पोलॅरिटी आहे, ते सगळं आपण एक्सपेरिमेंट करून, रिडिंग घेऊन आणि थिअरी असं एकत्र करून
विचार करून निष्कर्ष काढलेला आहे. बल्की नेचर, त्यामुळे लेस बल्की अल्कोहोल मोर रिॲक्टिव्हिटी, आणि त्यामुळे याची रिॲक्टिव्हिटी अशी आहे. इंडक्टिव्ह इफेक्टवरून फक्त विचार केला थिअरॅटिकली तरी असं उलटं होईल, याची जास्त व्हायला पाहिजे. पण इंडक्टिव्ह इफेक्ट आहेच, पण त्याच्यापेक्षा बल्की नेचर जास्त इफेक्टिव्ह आहे या केसमध्ये. आणि त्यामुळं अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी अशी आहे. कार्बोनिल ग्रुपची पोलॅरिटीमुळं ॲसिडची रिॲक्टिव्हिटी अशी आहे. हा एक फॅक्टर. सेकंडरी टर्शरी अल्कोहोल असेल तर काय, ते मग अशी याच्या आधी बोललो ते फॅक्टर. आणि मेकॅनिझम. आणि मग एक्झाम्पल जे आपण घेतले त्यात एखादा मिथाईल इथाईल बदलून एखादा नोट्समध्ये एक्झाम्पल असतंच, नाही तरी असा हा अभ्यास करायचा. इस्टरिफिकेशन, ओके, कार्बॉक्सिलिक ॲसिड अँड अल्कोहोल in presence of dehydrating agent, strong heating, ester plus water, condensation reaction. Thank you.